पहिल्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख। 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध। आज किती उमेदवार अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं। शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभेमध्ये माघार घेण्याची शक्यता। नवनीत राणांच्या विरोधात अभिजित अडसूळ लढणार नसल्याची माहिती। अडसूळ प्रहारच्या दिनेश गोप यांना पाठिंबा देण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेत्यांची रीघ। सागर आणि वर्षा या दोन्ही शासकीय निवासस्थानी इच्छुक उमेदवारांचं भेटसत्र सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा। छत्रपती संभाजीनगर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी महायुतीचं प्रॉपर पोस्टमार्टम करू। भ्रष्टाचारी लोकांचं एक संघटन महाराष्ट्रामध्ये सत्तेत बसलंय। भंडारामध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा महायुती सरकारवरती निशाणा। शरद पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार। बारामती, शिरूर, नगर, दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवरती उमेदवार जाहीर करणार। महाराष्ट्रातील काँग्रेस नेते 5 जागांसंदर्भात आग्रही। सांगली, भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांवरती दावा सोडणार नाही, काँग्रेस नेत्यांची भूमिका। महाविकास आघाडीमधील वादग्रस्त जागांवरती मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर। सांगली, भिवंडीसह मुंबईमधील जागांवरती तिढा कायम। राष्ट्रवादी, शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका। काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये कधीच आमच्याशी प्रामाणिक राजकारण केलं नाही, खासदार प्रफुल्ल पटेल यांचा आरोप। तर काँग्रेसपासून आम्ही वेगळे झालो कारण आमचा विचार बदलला होता, पटेल यांचं वक्तव्य। काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। तुतारीच्या चिन्हावरती लढणार वर्धा लोकसभेची जागा। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। सर्व काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर माझ्या नावावरती शिक्कामोर्तब। आज संध्याकाळी 4 वाजता जयंत पाटील उमेदवारीची घोषणा करणार, अमर काळे यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्याकडून अखेर राजीनाम्याची घोषणा। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा। पारनेरमधील सुप्यामध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली घोषणा। महायुतीच्या काळामध्ये जिल्ह्यातील काहींना मंत्रिपदं मिळाली। पालकमंत्र्यांनी मला संपवण्याचा घाट घातला। नाव न घेता निलेश लंके यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवरती आरोप। अमित शहांकडे तिकीट मागण्यासाठी गेले, मात्र इकडे येऊन सांगतात कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी गेले। नाव न घेता निलेश लंके यांची खासदार सुजय विखेंवरती टीका। आमदार निलेश लंके खांद्यावरती बंदूक ठेवून काही लोक राजकारण करतायत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका। तर शरद पवार पक्षाला नगर लोकसभेची निवडणूक लढवायची होती तर रोहित पवारांना मैदानात का उतरवलं नाही, मिटकरींचा सवाल। भारतीय निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोल संदर्भामध्ये अधिसूचना जाहीर। येत्या 19 एप्रिलला सकाळी 7 वाजेपासून ते 1 जून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत एक्झिट पोलच्या प्रक्षेपणावरती निर्बंध। 31 मार्चला रामलीला मैदानावरती इंडिया आघाडीची सभा। केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात काढणार भव्य रॅली। उद्धव ठाकरे आणि शरद पवारही राहणार उपस्थित। वंचितनं आमच्यासोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न। महाविकास आघाडी संदर्भात अजूनही दरवाजे उघडे, शरद पवार यांचं वक्तव्य। वंचितला पहिल्या दिवसापासून सन्मानजनक वागणूक दिली, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। 3 जागांच्या प्रस्तावानंतर रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता, राऊतांची माहिती। प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्यास एमआयएमची दारं उघडी, इम्तियाज जलील यांचं आंबेडकरांना युतीचं आवाहन। प्रकाश आंबेडकरांचा बैठकीला न बोलावून वेळोवेळी महाविकास आघाडीकडून अपमान। शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची महाविकास आघाडीवरती टीका। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांचं काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी यांना भावनिक पत्र। वंचितला महाविकास आघाडीमध्ये सामील करा आणि अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार न देण्याची पत्रातून केली विनंती। 2 एप्रिलपर्यंत भाजप विरोधी आघाडी उभी करणार, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची माहिती।
ओबीसी बहुजन पार्टीनं वंचितचा प्रस्ताव फेटाळला। आंबेडकर जरांगे एकत्र आल्यास सहभागी होणार नाही, प्रकाश शेंडगे यांची घोषणा। जलील संपले असं खैरेंनी 2019 मध्येही म्हटलं होतं। त्यांच्या मताचा मी आदर करतो, पण आता त्यांचं वय झालंय। यावेळी तरी त्यांनी जाती धर्माच्या आधारावरती निवडणूक न लढवता विकासावरती लढवावी, जलील यांचा सल्ला। केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केला नांदगाव, मनमाड या शहरांचा दौरा। शिवसेना, भाजपसह महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट। 2 एप्रिलला आदित्य ठाकरे यांचा यवतमाळ दौरा। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये सभा घेणार। ओमराजे निंबाळकर यांच्यावरती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची टीका। उबाठा लोकसभा उमेदवाराची खरी ओळख उमेदवार की गुन्हेगार, अर्चना पाटील यांची व्हॉट्सअप स्टेटसवरून ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका। मनोज जरांगे यांची आज अंतरवाली सराटीमध्ये बैठकीमध्ये जरांगे निवडणुकीविषयी समाजाची भूमिका स्पष्ट करणार। मनोज जरांगे स्वतः उभे राहिले तर त्यांना पाठिंबा देणार, अन्यथा जालना, बीड आणि नाशिकमध्ये मराठा समाजानं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करावं, जालन्यामध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये ठराव। वसंत मोरे आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेणार। पुण्यामध्ये वसंत मोरे यांनी मराठा समाजाशी देखील केली होती बातचीत। माढा लोकसभा उमेदवारी प्रकरणामध्ये मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये तिढा। हाच तिढा सोडवण्यासाठी आज भाजपचे गिरीश महाजन अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी पोहोचणार। आज प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार अलिबागच्या दौऱ्यावर। दिवंगत शेकापच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सध्या जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं अशी चर्चा सुरू। प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयने दिलेल्या क्लीन चिट प्रकरणामध्ये शरद पवार यांचा मिश्किल टोला। राज्यामध्ये काही वादग्रस्त जागांचा तोडगा दिल्लीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काढला जाईल। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती। तर ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद त्या जागा मिळाल्या पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भूमिका। गुंजमणी धरणाच्या संदर्भात काही तांत्रिक मुद्द्यावरती चर्चा। विजय शिवतारे यांची माहिती। निवडणूक लढण्यासंदर्भात अधिकृत भूमिका आज घोषित करणार, शिवतारेंची प्रतिक्रिया। बारामतीचे इच्छुक उमेदवार विजय शिवतारे यांनी घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार, शिवतारेंची प्रतिक्रिया। चिन्ह आणि पक्ष घेऊन कमळ चिन्हावरती लढण्याची परिस्थिती अजित पवार पक्षावरती येणार। आमदार रोहित पवार यांचा अजित पवार पक्षाला टोला। तर अजित पवार पूर्वी वेगळं बोलायचे आणि आता वेगळं बोलतात, रोहित पवारांची टीका। आमदार रोहित पवार यांनी टीका करण्याआधी आजोबांचा इतिहास अवगत करून घ्यावा। भाजपचे महासचिव विक्रांत पाटील यांची रोहित पवार यांच्यावरती टीका। इंदापूर संदर्भामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी घेतली फडणवीसांची भेट। प्रत्येक पक्षानं युती धर्म पाळलाच पाहिजे, अजित पवार यांचं नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांनी सुनावलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।